नमस्कार, मी अक्कलवार सर, संचालक परिश्रम अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्ग यवतमाळ. आपले सर्वांचे सहर्ष स्वागत. आजच्या लेक्चरमध्ये आपण भूमितीचे एक प्रकरण म्हणजे अर्धगोल पाहणार आहे. ठीक आहे. अतिशय कमी प्रश्न आजपर्यंत विचारले गेले एक्झाम मध्ये, तरी सुद्धा आपण बघून घेऊ जेणेकरून आपल्याला परिपूर्ण मार्क घेता येईल. तर पहा, अर्धगोल, या अर्धगोलाची आकृती जसं आपण गोल पूर्ण गोल पाहिला आहे नाही का, पूर्ण गोल पाहिला आहे, चंडू म्हटलं किंवा कांचा म्हटलं नाही का, तर त्याच पद्धतीने हा अर्धा, जर त्या कांचाला अर्ध केलं किंवा चंडूला अर्ध केलं तर कशा पद्धतीने दिसेल येईल लक्षात. चंडू म्हणजे पोकळी चंडू नाही तर भरीव चंडू जो असतो ना त्याचा विचार करायचा. ठीक आहे ना. चला तर पहा सूत्रे, त्याचं सूत्र काय दिलं, घनफळ. घनफळ म्हणजे याच्यामध्ये समजा पाणी किती बसते लक्षात, ते एकत्रित त्या पाण्याचं मापन म्हणजेच काय तर घनफळ असते. मग घनफळाचं सूत्र दिलं 2/3 पाय आर घन येईल लक्षात. त्यानंतर वक्र पृष्ठफळ. वक्र पृष्ठफळ म्हणजे काय, जे आपल्याला असा एखादा चंडू ठेवला आहे अर्धा, समजा जेवढा आपल्याला दिसतो त्याचं मापन म्हणजेच काय, त्याचं वक्र पृष्ठफळ येईल लक्षात. जेवढं दिसते तेवढंच. त्यानंतर एकूण पृष्ठफळ. एकूण पृष्ठफळ म्हणजे काय, तर आपल्याला पहा या ठिकाणी जो दिसतोय तो तर आहेच, पण याच्या मागचा पण आहे जो दिसून नाही राहिला आपल्याला नाही का, म्हणजे हे सर्वच्या सर्व मापन म्हणजे एकूण पृष्ठफळ. ठीक आहे ना. आता वक्र पृष्ठफळाचं सूत्र पहा 2 पाय आर वर्ग आणि एकूण पृष्ठफळाचं आपण 3 पाय आर वर्ग येईल लक्षात. चला तर या पद्धतीने आता आपण प्रकार नंबर 1 कडे वळू. पहा लक्ष द्या, हा प्रकार नंबर पहिला, प्रश्न क्रमांक त्यामधला 1. 30 सेमी त्रिज्या असलेल्या अर्धगोलाचे घनफळ किती. अर्धगोलाचे घनफळ विचारलं आहे आणि पायाची रेट सोबतच दिली आहे 3.14. जेव्हा 3.14 असं दिलेलं असते तर हेच वापरायचं, 22/7 वापरू नये. ठीक आहे ना. मग घनफळाचं सूत्र काय, तर पहा घनफळ बरोबर 2/3 पाय आर घन, हे घनफळ काढण्याचं सूत्र आहे. मग मला एक सांगा, घनफळ काढायचं आहे तर 2/3 असंच लिहून घेतो आहे. पायाची रेट त्यांनी आपल्याला दिली 3.14. किती, 3.14 गुणिला, आता 30 सेमी त्रिज्या म्हटला म्हणजे आर किती आहे आपला 30 सेमी, मग 30 गुणिला 30 गुणिला 30, कारण ती घन आहेत ना म्हणून 3 दा 30 लिहिले आहेत मी येईल लक्षात. तर पहा आता काय करता येईल, हा जर पॉइंट काढायचा असेल तर याच्या छेदामध्ये आपण असं शून्य वापरू शकतो, म्हणजे 2 शून्य वापरल्या, 2 घरा अगोदर पॉइंट असल्यामुळे आता हा पॉइंट निघून गेला. आता थोडं सोडवणं सोपं जाते. पहा 0 0 0 0 कटला, त्यानंतर 3 आणि 3 कटला, काय काय राहिलं पहा, या ठिकाणी 314 लिहून घेतोय पहिले. किती, 314 गुणिला, बघा 3 त्रिक 9 आणि 9 दुने 18, हे बघा 3 त्रिक 9 9 दुने 18 18 लिहितोय, या 30 वरचा 1 0 येईल लक्षात. आता या दोघांचा जर गुणाकार केला आपण की उत्तर मिळते आपल्याला. पहा आपण 314 गुणिला 18 सोडून घेऊ आणि हा शून्य पहिलेच देऊन देऊ. ओके, पहा लक्ष द्या, 8 चौक 32, 3 राहिले, 8 1 8, 9 10 11, 1 राहिला, 8 त्रिक 24, 24 आणि 1 25. ठीक आहे, या ठिकाणी 25, त्यानंतर हा एक शून्य. ठीक आहे, 1 ने जर 314 ला गुणलं तर 314 असेच मिळते तुम्हाला. ठीक आहे. चला हा 2 बेरीज करतो आहे, हे 2, त्यानंतर 4 आणि 1 5, हा 5 आणि 1 6 आणि हे 3 आणि 2 5, म्हणजे उत्तर किती आलं 5652. किती आलं 5652 येईल लक्षात. आता हे काय, तर हे घनफळ असल्यामुळं आपण घन सेमी एकक असे लिहू शकतोय. येईल तुमच्या लक्षात. बाकी काही करायची गरज नाहीये, फक्त तुम्हाला हे सर्व गुणाकार करून घ्यावं लागेल. हा छेदामधला तर 0 0 कटल्यानंतर काय राहते, फक्त गुणाकार. या दोघांचा गुणाकार केल्यानंतर 5 किती आला, 56,520 आला. काय 56,520 घ सेमी येईल लक्षात. चला व्यवस्थित लिहून टाका. याच पद्धतीचं परत एक गणित बघू आपण. पहा लक्ष द्या, प्रकार नंबर हा 1, प्रश्न क्रमांक त्यामधला हा दुसरा. ठीक आहे, काय म्हटलंय पहा, 21 सेमी त्रिज्या असलेल्या अर्धगोलाचे घनफळ किती. 21 सेमी त्रिज्या दिलेल्या अर्धगोलाचे आपल्याला काय काढायचंय, घनफळ काढायचंय. मग अर्धगोलाचे घनफळाचं सूत्र यापूर्वी वापरलंय, आता वापरून घेऊ. काय 2/3 पाय आर घन. पण या ठिकाणी आपल्याला पायाची रेट दिलेली नाही, पण पायाची रेट आपल्याला काय घ्यायची आहे, तर 22/7च घ्यायची आहे. ठीक आहे ना. मग पहा घनफळ काढण्यासाठी हा 2/3 गुणिला पायाची रेट 22/7 गुणिला आर किती आहे तर 21, मग हा लिहितोय 21 गुणिला 21 गुणिला 21, ही झाली आपल्या गणिताची मांडणी. ओके, आता काय करता येईल पहा, 7 1 7, 7 त्रिक 21. ठीक आहे, परत हा 3 आणि हा 3 कटला, काय काय राहिलं पहा
2 गुणिला 22 गुणिला 21 गुणिला 21. पहा कसं सोडून घेतो याला. 22 दुने हे 44 झाले गुणिला 21 चा वर्ग सांगा मला 441. बस झालाय. यांचा जर गुणाकार केला की उत्तर आपल्याला मिळालं. पहा लक्ष द्या. 441 गुणिला हा 44. ठीक आहे. 4 1 4, 4 चौक 16, 1 राहिलं. 4 चौक 16 आणि 1 17. हा एक 0. परत या 4 ने गुणलं तर 1764च मिळते. ठीक आहे. यांची बेरीज करतोय आता. हा 4, हा 6 आणि 4 10, 1 राहिला. हा 7 आणि हे 7 14, 1 राहिला. 7 8 9 आणि हा 1 किती राहिले 19404. इथे लिहून घेतोय मी 19404 घ सेमी. ठीक आहे. चला व्यवस्थित लिहून टाका 19404. ठीक आहे. चला यानंतर आपण एक वेगळा प्रकार बघू. पहा लक्ष द्या. प्रकार नंबर हा 2, प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला काय म्हटलाय पहा. 21 सेमी त्रिज्या असलेल्या अर्धगोलाचे वक्र पृष्ठफळ किती. पायाची रेट दिली आहे 3.14. अर्धगोलाचे वक्र पृष्ठफळ काढायचं आहे. काय काढायचं आहे आता आपल्याला वक्र पृष्ठफळ. वक्र पृष्ठफळाचं सूत्र काय तर वक्र पृष्ठफळ बरोबर काय 2 पाय r वर्ग. येईल लक्षात. वक्र पृष्ठफळ म्हटलं तर 2 पाय r वर्ग आणि एकूण पृष्ठफळ म्हटलं तर 3 पाय r वर्ग. हे लक्षात ठेवा. ठीक आहे ना. चला तर पाय यामध्ये काय करता येईल आपल्याला हा बरोबर 2 असाच. पायाची रेट यांनी दिली आपल्याला 3.14 गुणिला हा लिहून घेतोय 3.14 गुणिला 25 सेमी त्रिज्या दिलाय r चा वर्ग म्हणजे 25 गुणिला 25 हे दोनदा लिहावं लागेल. ओके. चला काय करता येईल आपल्याला आता याच्या छेदामध्ये परत मी असा 100 लिहितोय. 2 घरा अगोदर पॉइंट असल्यामुळे 100 लिहिला. हा मी पॉइंट काढून टाकला. ठीक आहे. इथंच कट करू पहा आपण. 25 1 25, 25 चौक 100. ठीक आहे. बे 1 बे, बे दुने 4. आता या 2 ने या 314 ला भागतोय. पहा लक्ष द्या. बे 1 बे, बे 1 बे 1 राहिला. बे 5 10, 1 राहिला. बे साठी 14 हा कटला. म्हणजे काय राहिलं 157 गुणिला उर्वरित तो 25. बस झाला. या दोघांचा गुणाकार म्हणजे आपलं हे वक्र पृष्ठफळ मिळते. तर पहा 157 गुणिला हा 25. ओके. चला 5 7 35 किती राहिले हे 3. 5 5 25, 25 आणि 3 28, 2 राहिले. 5 1 5, 5 आणि 2 7. हा शून्य घेतो आहे. बे 7 14, 1 राहिला. बे 5 10 आणि 1 11, 1 राहिला. बे 1 बे म्हणजे 2 आणि 1 3. चला हा किती 5 8 आणि 4 12, 1 राहिला. 7 8 आणि 1 9 आणि हे 3 किती निघालं 3925. या ठिकाणी लिहितोय मी 3925 चौ सेमी. ठीक आहे. चला व्यवस्थित लिहून टाका. आपल्या याचं उत्तर किती आलं आहे 3925. येईल लक्षात. फक्त सूत्र व्यवस्थित हे पाठांतर करा. 2 पाय r वर्ग वक्र पृष्ठफळ आणि एकूण पृष्ठफळ म्हटलं 3 पाय r वर्ग असं लक्षात घ्या. ठीक आहे. त्याच्यानंतर सोडवता ते मांडणी केल्यानंतर इझिली सोडवता येईल तुम्हाला. ठीक आहे ना. चला व्यवस्थित लिहून टाका. याच पद्धतीचं परत एक गणित बघू आपण. लक्ष द्या. प्रकार नंबर 2, प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा. 21 सेमी त्रिज्या असलेल्या अर्धगोलाचे वक्र पृष्ठफळ किती. अर्धगोलाचे वक्र पृष्ठफळ किती. आता वक्र पृष्ठफळ कोणत्या सूत्राने काढलाय का याच्यापूर्वी आपण ते सूत्र यूज करणार आहे. वक्र पृष्ठफळ बरोबर 2 पाय r वर्ग. पण या ठिकाणी पायाची रेट दिली आहे का आपल्याला नाही. मग पायाची रेट किती घ्यायची तर 22/7च घ्यायची. ठीक आहे ना. तर पहा वक्र पृष्ठफळ बरोबर 2 गुणिला 22/7 गुणिला r चा वर्ग. 21 चा वर्ग 441 तुम्ही लिहू शकता. पण आपण याच पद्धतीने लिहून घेतोय जेणेकरून आपल्याला काढण्यासाठी सोपं जाते. पहा 7 1 7, 7 3 21, 7 3 21. पहा लक्ष द्या. त्यानंतर हा 3 दुने 6. ठीक आहे. या ठिकाणी पूर्ण लिहितोय 6 गुणिला किंवा हे न लिहिता आपण डायरेक्ट यांचा गुणाकार करू. बघा 22 दुने 44 सोपं जाईल आपल्याला या पद्धतीने केलं तर. आणि या दोघांचा गुणाकार इथे करतो. या दोघांचा मी इथे गेला, या दोघांचा इथे करू, दोघांचा गुणाकार करून फायनल उत्तर काढू. तर पहा 3 1 3 आणि 3 दुने 6 हे झाले 63. ओके. चला बाजूला घेतोय 63 गुणिला 44 फायनल उत्तर मिळते. पहा 3
4 त्रिक 12, 1 राहिला, 4 सर्ग 24 आणि 1 25, परत 0 घेतोय, या 4 ने गुणलं तर 252 असेच मिळते. ठीक आहे. चला हा किती 2, 5 आणि 2 7, हा 5 आणि 2 7 आणि हा 2 किती मिळालं 2772. काही बाकी काहीच नाही राहिलं, म्हणजेच काय 2772 चौ सेमी किंवा सेमीचा वर्ग आपण म्हणू शकतो. सेमी येईल लक्षात. चला व्यवस्थित लिहून टाका. 2772 हे उत्तर मिळालं आहे. त्यानंतरचा एक वेगळा प्रकार बघू आता. लक्ष द्या. प्रकार नंबर हा 3 प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला. 14 सेमी त्रिज्या असलेल्या अर्धगोलाचे एकूण पृष्ठफळ काढा. एकूण पृष्ठफळ किती म्हटलं आहे. आता मला सांगा एकूण पृष्ठफळ सूत्र काय. याच्यापूर्वीच मी तुम्हाला सांगितलं होतं काय. एकूण पृष्ठफळ बरोबर 3 घ्यायचं काय 3 पाय आर वर्ग. येईल लक्षात. चला एकूण पृष्ठफळ काढण्यासाठी काय 3 पाय आर वर्ग यूज करायचा आहे. 3 असाच. मला सांगा यांनी पायाची रेट दिली आहे का नाही. म्हणजेच काय घ्याल 22/7 घ्या गुणेला आर किती आहे तर 14. म्हणजे या ठिकाणी 14 गुणेला 14 वर्ग असल्यामुळे 2दा लिहिले आहे बरोबर. पहा लक्ष द्या. 7 1 7 7 2 14 हे पूर्ण कटले. काय राहिलं पहा 22 त्रिक हे 66 गुणेला 14 दुने 28. बस झाला. या दोघांचा गुणाकार करतोय पहा 28 गुणेला 66. जो सेम सेम अंक येतो मोठा असला तरी काही हरकत नाही पण तो खाली लिहायचा जेणेकरून सोपं जाते गुणाकार करायला. पहा 6 8 48 4 लिहा. 6 दुणे 12 13 14 15 16 0. परत या 6 ने जर गुणलं याला तर 168 असेच मिळते. ठीक आहे. त्यानंतर हे 8 6 आणि 8 हे झाले 14 राहिला 1 6 ने 2 8 आणि हा 1 म्हणजेच 1848 हे झालं आपलं उत्तर. किती 1848 सेमीचा वर्ग. चौ सेमी करा किंवा सेमीचा वर्ग केला तरी चालेल. येईल लक्षात. चला व्यवस्थित असं लिहून टाका. याच पद्धतीचं परत एक गणित बघू आणि सूत्रामध्ये लक्ष द्या थोडंसं. ठीक आहे ना. सूत्र जर सारखेच आहे पण जर लक्षात जर राहिले आपल्या तर कमी वेळात उत्तर काढता येईल. येईल लक्षात. चला व्यवस्थित लिहून टाका. त्यानंतरच परत एक बघू. लक्ष द्या. प्रकार नंबर 3 प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा. 35 सेमी त्रिज्या असलेल्या अर्धगोलाचे एकूण पृष्ठफळ किती. एकूण पृष्ठफळ काढायचं आहे आणि 35 सेमी त्रिज्या. एकूण पृष्ठफळ सूत्र काय तर एकूण पृष्ठफळ बरोबर 3 पाय आर वर्ग. 3 पाय आर काय वर्ग. ओके. चला काय करता येईल. एकूण पृष्ठफळ बरोबर 3 पायाची रेट दिली नाही म्हणजे काय घ्यायची आपल्याला 22/7 घ्यायची आहे आणि आर किती दिला आहे त्यांनी 35. 35 गुणेला 35 बस झालं. पहा लक्ष द्या. 7 ने भाग जातो 35 ला. 7 1 7 7 5 35. येईल लक्षात. चला काय काय राहिलं पहा लक्ष द्या. 22 त्रिक 66 गुणेला या दोघांचा गुणाकार करताय 5 5 25 2 राहिले 5 त्रिक 15 16 17 हे झाले 175. या दोघांचा गुणाकार म्हणजे आपलं उत्तर. पहा लक्ष द्या. 175 गुणेला किती हे 66. 6 5 30 3 राहिले 6 7 42 43 44 45 4 राहिले 6 1 6 6 आणि 4 10 हा 0. 6 5 30 3 राहिले. ठीक आहे. 6 7 42 43 44 45 4 राहिले 6 1 6 6 आणि 4 10. येईल लक्षात. चला हा 0 बेरीज करतोय आता. 0 हा 5 हा ही 5 हा 1 आणि 1 11550 किती मिळते 11550 सेमी स्क्वेअर सेमीचा वर्ग. येईल लक्षात. चला लिहून टाका 11550 हे झालं एकूण पृष्ठफळ. किती त्रिज्या होती 35 त्रिज्या. ठीक आहे ना. चला त्यानंतरचा एक वेगळा प्रकार बघू. लक्ष द्या. प्रकार नंबर हा 4 प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला. एका अर्धगोलाचे घनफळ 486 पाया घ सेमी असेल 486 पाया घ सेमी असेल तर त्याची त्रिज्या किती. त्याची त्रिज्या विचारली. आता गणित हे उलट आलं आहे. आपण याच्यापूर्वी त्रिज्येवरून काय काढलंय घनफळ काढलं एकूण पृष्ठफळ काढलंय वक्रफळ काढलाय. ठीक आहे ना. आता या ठिकाणी आपल्याला घनफळ दिलाय काढायला काय सांगितले त्रिज्या पण काढून घेऊ. पहा लक्ष द्या. घनफळा सूत्र यूज करू. घनफळ बरोबर काय तर 2/3 पाय आर घन. काय दिलाय 2/3 पाय आर घन. मग घनफळ दिलाय ना आपल्याला किती 486 पाया. इथे लिहून घेतोय मी 486 पाया. हे लक्षात. याच्या समोर मांडणी करतोय सूत्राची. पहा 2/3 पाय आर घन. रेट कशाची काढायची आर ची
मग आर एका साईडला ठेवून देतोय, आरचा घन हे सर्व अंक इकडे आणतोय, म्हणजेच काय पहा 486 पाया, अंशामध्ये काय जाईल हा 3 येईल आणि छेदामध्ये काय काही पाया आणि 2, म्हणजे हा पाया गुणिला काही 2 बस झालाय. पहा लक्ष द्या, हा पाया पाया कटला, काय राहिलं बे एक बे, बे दुने 4, बे चौक 8 आणि बे त्रिक 6, हाही कटला. ठीक आहे, 3 त्रिक 9, 3 चौक 12, 1 राहिला, 3 दुने 6 आणि 1 7, 729 आरचा घन. येईल लक्षात, 729 आरचा घन. मग मला सांगा हा 729 कशाचा घन आहे, तर 9चा घन आहे. कशाचा घन आहे, 9चा घन आहे. मग 9 बरोबर आर. येईल लक्षात, आपल्याला त्याने आरच विचारलाय ना. मग आर म्हणजे काय, तर त्रिज्या. त्रिज्या किती आहे आपली, 9 सेमी. येईल लक्षात, 9 सेमी लिहून टाका, ही झाली आपली त्रिज्या. येईल लक्षात, गणित तेच आहे, फक्त आपण पक्षांतर करणं गरजेचं आहे याच्यामध्ये. ठीक आहे, चला हे लिहून टाका. याच पद्धतीचं परत एक गणित बघू आपण. लक्ष द्या, प्रकार नंबर 4, प्रश्न क्रमांक त्यामधला हा दुसरा. ठीक आहे ना. पहा, एका अर्धगोलाचे घनफळ 144 पाया घ सेमी असेल तर त्याची त्रिज्या किती. परत त्रिज्या काढायची आहे. ठीक आहे, घनफळ दिलाय आपल्याला, तर घनफळा सूत्र यूज करतोय. पहा, घनफळ बरोबर 2/3 पाय आर घन. येईल लक्षात. चला मग घनफळ त्याने दिलं आहे आपल्याला किती, 144 पाया बरोबर, इथे लिहून घेतोय सूत्र 2/3 पाय आर घन. येईल लक्षात. पहा काय करता येईल, हा बरोबर आरचा घन असाच. ठीक आहे, इथे 144 पाया जशीच्या तसा लिहिलाय मी. आता हा छेदामधला 3 इकडे अंशामध्ये जाईल आणि छेदामध्ये काय येईल, तर 2 आणि पाया येईल. मग 2 गुणिला पाया या ठिकाणी लिहिलाय. ठीक आहे, पहा लक्ष द्या, हा पाया पाया कटला, 2 ने 144 ला भागताय, बे एक बे, बे साती 14 आणि बे दुने 4, हाही कटला. 3 दुने 6, 72 सोबत 3 चा गुणाकार करतोय, 3 दुने 6 आणि 3 7 21 बरोबर आरचा घन. मग मला सांगा 216 कशाचा घन आहे, तर हा 216 6चा घन आहे. करून पाहायचं, 6 गुणिला 6 गुणिला 6. येईल लक्षात. तर पहा 216 कशाचा घन आहे, तर 6चा घन आहे. 6 बरोबर काय आर, असं आपण लिहू शकतो की आर बरोबर 6. येईल लक्षात. हे झाले 6 सेमी काय त्रिज्या. येईल लक्षात. तर पहा, परीक्षेच्या दृष्टिकोनातून जे काही महत्त्वाचे प्रकार होते ते सर्वच्या सर्व आपण याच्यात घेतले. खूप काही कठीण नसते, फक्त 3 सूत्र लक्षात ठेवा, जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर उत्तर काढता येईल. आजच्या बाहेरचा प्रश्न दिलेला नसतो, हे लक्षात असू द्या. ठीक आहे, चला तर या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबून जाऊ. भेटू आपल्या पुढल्या नव्या लेक्चरला घेऊ. आपल्या सर्वांचे धन्यवाद.